वेलकम टू अभ्यास क्लासेस. आज मी 9th स्टँडर्डच्या मुलांसाठी सायन्स 1चा जो कार्बन अँड इम्पॉर्टंट एलिमेंट आहे त्या चॅप्टरच्या ट्रिक्स घेऊन आलेलो आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे कार्बनचे जे ॲलोट्रोप्स आहेत, क्रिस्टलाइन ॲलोट्रोप्स, त्याच्यामध्ये आपल्याला डायमंड आणि ग्राफाइट, तर त्या डायमंड आणि ग्राफाइटच्या प्रॉपर्टीज तुम्ही ट्रिक्सच्या मी दिलेल्या ट्रिक्सच्या माध्यमातून कशा लक्षात ठेवू शकता. रट्टा मारायची गरजच नाही. बघा, आता आपण मी तुम्हाला त्या प्रॉपर्टीज दाखवतो. मी जी ट्रिक्स दिली आहे ती ट्रिक्स फक्त लक्षात ठेवा. तुम्हाला डायमंड आणि ग्राफाइटच्या प्रॉपर्टी तुम्ही इझिली लिहू शकाल. तर काय ट्रिक आहे बघा. पहिल्यांदा आपण डायमंड साठी बघूया. डायमंडच्या प्रॉपर्टीज तुम्ही कशी लक्षात ठेवणार. तर बघा, मी काय बनवलंय, पुष्पा लक्षात ठेवा. डायमंडच्या सगळ्या प्रॉपर्टीज तुम्हाला येऊन जातील. कसं, तर बघा, पुष्पामध्ये पी म्हणजे प्युअर अँड hardest substance found in the nature. कळालं. पी म्हणजे प्युअर अँड हार्डेस्ट सबस्टन्स फाउंड इन द नेचर. ओके. यू म्हणजे अनरिएक्टिव्ह विथ ऍसिड अँड बेसेस. नो रिएक्शन्स विथ ऍसिड अँड बेस. ओके. यस. आता एस वरून थोडं कसं, एस म्हणजे 3.5. आता 3.5 म्हणजे किती, तर 3.5 म्हणजे 3.5 ग्रॅम्स पर सेंटीमीटर क्यूब. आता ही काय आहे, तर डेन्सिटी. एस म्हणजे 3.5 म्हणजे किती, 3.5. आणि आणखीन एक पॉइंट आहे, कुठला, तर मेल्टिंग पॉइंट ऑफ द डायमंड इज हाऊ मच, 3500 डिग्री सेल्सिअस. एच काय, तर एच म्हणजे हीट. जर डायमंडला जर हीट दिली, किती, इफ द डायमंड इज हीटेड अप टू 800 डिग्री सेल्सिअस इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन, तर त्याच्यातून काय बाहेर पडतो, कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो. म्हणजे काय, कसं लिहिणार, जर डायमंडला हीट दिली किती डिग्री सेल्सिअस पर्यंत, 800 डिग्री सेल्सिअस पर्यंत इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन, तर त्याच्यामधून काय बाहेर पडतो, कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो. नेक्स्ट, पी काय, तर पी म्हणजे पुअर कंडक्टर ऑफ व्हॉट, पुअर कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. बर. आणि लास्ट ऍटम. ए म्हणजे ऍटम. तर ऍटम काय, ऍटम्स ऑफ वन कार्बन. डायमंड मध्ये कार्बनचा एक ऍटम टोटल किती बॉन्ड बनवतो, 4 बॉन्ड्स बनवतो. आणि 4 म्हणजे टेट्रा, म्हणून आपण काय म्हणू शकतो, ओके. 4 म्हणजे टेट्रा. तर त्याची जॉमेट्री कशी आहे, टेट्राहेड्रल. कसली जॉमेट्री आहे, टेट्राहेड्रल. ओके. सो ह्या प्रॉपर्टीज तुम्ही या ट्रिक, नुसतं पुष्प लक्षात ठेवा, तुम्हाला सगळ्या प्रॉपर्टीज तुम्ही इझिली लिहू शकाल. काय, पी म्हणजे प्युअर अँड हार्डेस्ट, यू म्हणजे अनरिएक्टिव्ह, एस म्हणजे 3.5 तर काय, 3.5 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब ही त्याची डेन्सिटी. आणि मेल्टिंग पॉइंट इज 3500 डिग्री सेल्सिअस. त्याच्यानंतर एच म्हणजे हीट. डायमंडला हीट दिली 800 डिग्री सेल्सिअसला इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन, तर काय बाहेर पडतं, कार्बन डायऑक्साईड गॅस रिलीज होतो. पी म्हणजे पुअर कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. आणि ए म्हणजे ऍटम्स. कार्बनचे जे डायमंड मधल्या कार्बनचे जे ऍटम्स आहेत ते किती बॉन्ड्स करतात, 4. आणि त्यामुळे त्याची जी जॉमेट्री बनते ती कशी असते, टेट्राहेड्रल जॉमेट्री. ओके. चला, आता बघूया ग्राफाइटच्या प्रॉपर्टीज. तर ग्राफाइटच्या प्रॉपर्टीज कशा लक्षात ठेवणार तुम्ही, लक्षात ठेवा, स्लीपर. सिंपल आहे, स्लीपर लक्षात ठेवा. सगळ्या प्रॉपर्टीज तुम्ही लिहू शकाल. बघा कसं, एस म्हणजे सॉफ्ट अँड स्लीपरी. ओके. सॉफ्ट अँड स्लीपरी, सॉफ्ट, ब्रिटल अँड स्लीपरी. ओके. एल, त्याचं स्ट्रक्चर कसं असतं, स्ट्रक्चर असतं लेयर्सच्या फॉर्म मध्ये. प्रत्येक लेअरला आपण काय म्हणतो, ग्राफीन म्हणतो. आता हे तुम्हाला तुमच्या टीचरांनी शिकवलं पण असेल स्कूलमध्ये. ओके. सो मी डिटेलमध्ये घेत नाही, फक्त तुम्हाला लर्न कशा करणार त्या ट्रिक्स ते सांगतो. ओके. एल म्हणजे लेयर्स. प्रत्येक लेअरला काय म्हणतो आपण, ग्राफीन म्हणतो. आणि ह्याच प्रॉपर्टीमुळे आपण त्याच्यापासून पेन्सिल्स बनवू शकतो आणि त्या पेन्सिलचा यूज करून आपण रायटिंग करू शकतो किंवा लिहू शकतो पेपरवरती. आता नेक्स्ट आहे आय म्हणजे काय, तर इनसॉल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्व्हंट्स, डज नॉट डिसॉल्व. मोस्ट ऑफ द ऑर्गॅनिक सॉल्व्हंट ते डिसॉल्व्ह होत
नाही. ओके, पी म्हणजे काय? पी म्हणजे पेन्सिल आणि पेंट. पेन्सिल आणि पेंट तयार करायला यूज होतो. ओके, ई म्हणजे काय? इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय? तुम्हाला माहिती आहे ग्राफाइट मध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स असतात, त्यामुळे ग्राफाइट हे गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी असतं. आणि आर, आता आर म्हणजे काय? तर मी आर म्हणजे रेंज म्हणले. तर रेंज कशाची? रेंज ऑफ डेन्सिटी. कशाची रेंज? डेन्सिटीची. तर तुम्ही बघितलं असेल बुक मध्ये जर बघायला, रेंज ऑफ डेन्सिटी किती यायची? 1.9 ग्राम्स पर सेंटीमीटर क्यूब टू 2.3 ग्रॅम्स पर सेंटीमीटर क्यूब. ही एवढी डेन्सिटी आहे. 1.9 टू 2.3 ग्रॅम्स पर सेंटीमीटर क्यूब अशी त्याची डेन्सिटी. डायमंड आणि ग्राफाइटच्या ज्या मी ह्या ट्रिक्स तुम्हाला दिल्या त्या कशा वाटल्या? तुमच्या 9th स्टँडर्ड मधल्या सगळ्या फ्रेंड्सला ह्या ट्रिक्स शेअर करा. मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये याचेच ग्राफाइटचे युजेस, डायमंडचे युजेस आणि पुढच्या टॉपिक्स वरती कोलचे जे टाइप्स आहेत त्याच्यावरती पण मी ट्रिक्स घेऊन येणार आहे. तर तुम्ही आपल्या अभ्यास क्लासेस, सर्वांनी आपल्या अभ्यास क्लासेस, प्रसाद सर्स अभ्यास क्लासेस या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. प्रसाद सर्स अभ्यास क्लासेस या इंस्टाग्राम हँडलला फॉलो करा आणि प्रसाद सर्स अभ्यास क्लासेस या व्हॉट्सअप चॅनलला पण तुम्ही फॉलो करा. नवनवीन ट्रिक्स मी घेऊन येईलच पुढच्या याच्यामध्ये. तर प्लीज आपल्या चॅनलला फॉलो करा. ह्या ट्रिक्स जास्तीत जास्त तुमच्या 9th स्टँडर्डच्या मुलांसोबत, फ्रेंड्स सोबत शेअर करा. धन्यवाद.